मित्रांनो, आज आपण आलोय वरडोळे मासे पकडण्यासाठी. तर वरडोळे मासे हे काय असतात हे तुम्ही मला दाखवतो. वरडोळे मासे म्हणजे मासा पाण्याच्या आतमध्ये असतो, पण त्याचे डोळे पाण्याच्या वरतीच असतात. तो कायम पाण्याच्या वरच्या थरात राहतो आणि वरच्या थरातल्याच वस्तू खात असतो. ते पकडायच्या दोन पद्धती असतात. जर मोठ्या साईजचा मासा असेल तर तुम्ही गळाने पकडू शकता, म्हणजे बेटने पण पकडू शकता. पण जर लहान मासे असतील तर ते किनाऱ्याच्या भागात असतात, तिथं तुम्ही सोडजाळ्याने पकडू शकता. तर सोडजाळ्याने कसे पकडायचे आणि ते जाळं कोणत्या पद्धतीचं असतं हे आज तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहूया आपल्याला मासे सापडतात का ते. तर मित्रांनो, वरडोळे मासे पकडण्यासाठी आपण कोणतं जाळं आणलंय हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे ते जाळं. हे बघा, हे ते जाळं आहे. या जाळ्यासाठी जे सूत वापरलंय त्याला बाहुलीचं सूत म्हणतात. तुम्ही पाहू शकता, एकदम केसा इतकं जाड आहे. जर तुम्हाला प्रॉपर माहीत नसेल तर ज्या ठिकाणी जाळे भेटतात त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर बाहुलीचं सूत विचारलं तर तुम्हाला ते दाखवतील. तर याचा मारा बघा, एक बोटी मारा आहे. एक बोट याच्यातून आरपार होतं. आणि या जाळ्याचा प्रकार हा भुस किंवा वावरी हे याचं नाव आहे. तुम्हाला दुकानात चौकशी केली तर कळेलच. तर आता हे जाळं आपण लावणार आहे ते मासे पकडण्यासाठी. तर ते मासे कोणत्या भागात असतात तर ते तुम्ही पाहू शकता. तिकडल्या बाजूला एक कोपरा आहे, ज्याला कोलो पण म्हणतात, त्या भागात ते मासे असतात. तर आता आपण तिथं ते जाळं लावणार आहे आणि साधारण 1 तासाने बघणार आहे की काही मासे सापडतात का आपल्याला. तर मित्रांनो, हे जाळं लावण्याची पद्धत बघा. हे बघा, हे पहिला पदर आहे, हा आपल्याला कडेला ठेवायचा आहे. हे बघा, हा पदर, आणि याच्यावरती आपल्याला दगड ठेवायचा असतो. तर आता इथं दगड तर नाही आहे मोठा, आपण नंतर ठेवू. तर जाळं कसं लावायचं असतं याचा तुम्हाला अंदाज येईल. आपल्याला जास्त माशाची गरज नाही मित्रांनो, फक्त हे तुम्हाला कळलं पाहिजे याच्यासाठीच आपण हे करतोय की मासे कसे पकडायचे असतात. तर जाऊया आता पाण्यामध्ये आपण जाळं सोडायला. हे बघा मित्रांनो, एवढं जाळं शिल्लक आहे. मित्रांनो, कदाचित तुम्हाला असं वाटेल की पूर्ण जाळं का नाही सोडलं. तर आपल्याला जास्त माशांची गरज नाही आहे. आपल्याला एका रेसिपी पुरतेच मासे पाहिजे. त्यामुळे उगीच जास्त मासे पकडून पण काय फायदा होणार नाही. त्यासाठी आपण थोडंसं जाळं सोडलं, बाकी जाळं आपण शिल्लक ठेवलं. तर आता भेटू आपण 1 तासाच्या नंतर.
मित्रांनो आपल्याला 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, तर आता आपण पाहूया वरडोळे मासे काय पडलेत का आपल्या जाळ्याला. तर चला आता जाळं काढून घेऊ. मित्रांनो आपण जाळं काढायला चालू केलेलं आहे, पण आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी लो झालेली आहे. आपल्याला संपूर्ण जाळ्याचा सीन नाही घ्यायचा आहे ना, पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मासे आहेत तेवढा सीन तुम्हाला आपण आत्ता दाखवू. हे बघा मित्रांनो, पहिला मासा सापडला. हे बघा हा मासा बघा, कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. ह्याचे डोळे बघा कसे तुम्हाला शरीराच्या बाहेर दिसतात आणि एकदम असा खरखरीत आहे. तर पहिल्यांदाच तुम्ही कदाचित या माशाचा व्हिडिओ पाहिला असेल. याला वरडोळे मासा म्हणतात. मित्रांनो जाळ काढून झालेलं आहे. हे बघा किती मासे सापडलेत बघा. तुम्हाला काढून पण दाखवतो मासे आता. हे बघा मित्रांनो, हा आहे वरडोळे मासा. तर ह्याचे डोळे पहा तुम्ही, हे शरीरापेक्षा उंचीवर असतात. हे बघा, आणि हा मासा जेव्हा पाण्याच्या बरोबर चलतो ना, हे बघा ह्या पोझिशनला असतो. हा पाण्याच्या वरती पाहू शकतो आणि माणसाला वरूनच बघून पळून जातो आणि सहसा पाण्याच्या लेवलचं खाद्यच खात असतो. हे बघा मित्रांनो, मासे तर भरपूर सापडलेत आपल्याला, पण आपण 4च मासे घेतले, कारण मासे खायला फक्त करण आणि मी दोघंच आहे. 2 जणाला आम्हाला हे 4 मासे भरपूर होतील, त्यामुळे मापातच घेतलेले आहेत मासे. तर चला आता साफ करूया आणि मग रेसिपी बनवू. मित्रांनो मासे तर झालेत आपले साफ करून. आता जाऊन आपण जरा पटकन रेसिपी बनवू, कारण आता आपण ज्या ठिकाणी आहे ना, हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आपल्याला रेसिपी करून जेवण करून परत पुण्याला पोहोचायचं आहे, ते पण संध्याकाळी 7च्या अगोदर. तर चला जरा पटकन करू, उरकून घेऊ आता.
मित्रांनो, वरडोळे मासे खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे आपल्याला मसाला अगोदर शिजून घ्यायचा आहे आणि नंतर ते मासे त्यामध्ये टाकायचे. मित्रांनो, रेसिपी तर आपली झालेली आहे. हे बघा, खाली समोर रेसिपी आहे. तर आता जेवायला बसू, पण बॅटरी तर आपली संपलेलीच आहे. जर रिव्ह्यू घेता आला तर पाहू आपण. हे बघा मित्रांनो, अशी रेसिपी झालेली आपली. तर खाऊन बघू. एक नंबर रेसिपी झालेली आहे मित्रांनो. मासा खाऊन बघतो. हा बघा किती मस्त शिजलाय. टेस्ट तर एक नंबर आहे मित्रांनो. हा मासा महाराष्ट्रात एवढा खाल्ला जात नाही, पण पश्चिम बंगाल साईडच्या लोकांचा खूप आवडता मासा आहे. तुम्ही हा मासा त्यांना कधी पण विचारा, ते खूप आवडीने खातात. तर आजचा व्हिडिओ इथं पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.